नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव बारामती लोकसभा मतदारसंघातून टेलिफोन हे चिन्ह घेऊन उभा आहे अपक्ष क्रमांक 18 आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अपक्ष व्यक्ती बारामती लोकसभा मतदारसंघातूून निवडून जाण्याची पूर्ण संधी निर्माण झालेली आहे। ती कशी ती मी तुम्हाला सांगतो। आतापर्यंत पवार घराण्यांनी कधी बाहेरच्यांना संधी दिली नाही। एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती आतापर्यंत गेली 50 वर्षे कोण ना कोण निवडून जात होतं, ते दुसऱ्याला संधी देत नव्हते। यावेळी मात्र एकाच घरात दोन उमेदवार उभे आहेत आणि बाहेर जी नेहमी 6 लाख मतं त्यांच्या विरोधात पडायची त्या मतदारांना चांगले दिवस येण्याची किंवा त्यांचं मत जे नेहमी वाया जायचं असं लोक म्हणतात की विरोधात दिलेलं मत वाया जायचं, यावेळी मात्र ते मत सार्थकी लागण्याचा पूर्ण चान्सेस आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 3 निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य दरवर्षी 50-60 हजारांनी कमी होत चाललेले, यावर्षी आणखी ते 60 हजारांनी कमी होईल असं आपण समजूया। त्यामुळे 6 लाख मतं त्यांना पडतील आणि त्या 6 लाखाचे मात्र 2 भाग असतील। या 2 भागाचा विचार केला तर 3.5-2.5 किंवा 4-2 किंवा 3-3 या प्रकारे ही विभागणी होईल आणि जी 6 लाख मतं विरोधात आहेत ती एक गट्टा पडली तरी छानपैकी 2 लाखाचं लीड तयार होईल। आणि हे फक्त शक्य आहे मतदाराच्या शून्यतेवरती आणि मतदाराच्या त्या जागृतीवरती। यावेळी जर मतदार जागा राहिला तर डेफिनेटली गेल्या 50 वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढता येईल आणि जेवढी काही कामं आपली प्रलंबित आहेत ती मार्गी लावण्याची ही एकमेव संधी आहे। जर यावेळी मतदारांनी चूक केली तर पुढच्या 2 पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत की माझ्या वडिलांना त्यावेळी कळलं नाही, माझ्या आईला त्यावेळी कळलं नाही, असं पुढच्या पिढ्या आपल्याला दोष देतील। तो दोष देऊ नये म्हणून यावेळी आपण कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता किंवा आम्ही पुढच्या वेळी तुम्हाला पाणी देऊ, पुढच्या वेळी MIDC आणू, पुढच्या वेळी रस्ते आणू असं जे कोणी सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। मित्रांनो, गेल्या 50 वर्षात ज्यांनी आपल्याला काहीच दिलेलं नाही ते पुढच्या निवडणुकीत देतील या भ्रमात जर आपण राहिलो तर आपला बळीचा बकरा जसा 50 वर्षे होत आलेला आहे तसाच परत होईल आणि म्हणून तसं होऊ देऊ नका। नवीन सुशिक्षित माणसं ज्यावेळी राजकारणात येतात तेव्हाच त्या मतदारसंघाचा विकास होत असतो। आणि तसंही काही लोक असेच म्हणतात की म्हाताऱ्या बैलांना बाजार दाखवा किंवा भाकरी फिरवलीच पाहिजे। तर मित्रांनो, मला असं वाटतं की आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, तवासुद्धा बदलण्याची वेळ आली आहे, चुलीची जागा बदलण्याची तुम्हाला संधी आलेली आहे, आचारीसुद्धा बदलता येईल, वाढपीसुद्धा आपल्याला बदलता येईल आणि सगळं काही ओके करता येईल। फक्त जागं राहा, 7 तारखेला मतदान करायला चुकू नका। सगळ्यांनी, सर्व युवकांनी घराबाहेर पडा, आपल्या आईवडिलांना, आपल्या नातेवाईकांना मोबाईल दाखवा, त्या मोबाईलमध्ये आपल्या पोस्ट आहेत, आपले व्हिडिओ आहेत, आपले विचार आहेत, ते सगळे दाखवा आणि एक सुवर्ण संधी इतिहासात अजरामर होण्याची, इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची आपल्याला नियतीने दिलेली आहे। त्यामुळे आपण त्याचा उपयोग करा। आत्तापर्यंत आपल्या कामाचं कोणी नव्हतं, आता कामाचं कोणतरी मिळालेलं आहे आणि कामाचा कोण तर फक्त टेलिफोन। त्या टेलिफोन चिन्ह घेऊन या निवडणुकीला मी उभा आहे। प्रचंड मताधिक्याने, जवळपास 2 लाखाच्या मताधिक्याने आपण आम्हाला निवडून द्या आणि आपली सर्व 50 वर्षाची प्रलंबित कामे करून घ्या, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो। धन्यवाद।